नमस्कार मित्रांनो, माझं नाव रामदास जातो. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता माझ्याकडे प्लॅटिना गाडी आलेली आहे. तर या गाडीत प्रॉब्लेम असा आहे मित्रांनो, जर समोरचा मीटर केबल जर चालू केला तर मीटर केबल चालू केल्यानंतर गाडी झटके मारते. तर याचा प्रॉब्लेम काय आहे तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न करतो. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटून बघा. व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, बघू शकता ही ABS मशीन बॉक्स आहे. ही 8,558 रुपयाची मशीन आहे. तर ही जुनी मशीन आपण काढून घेणार होता. ही नवीन मशीन आहे माझ्याकडे, तुम्ही बघू शकता. तर ही मशीन नवीन मशीन लावून देणार आपण याला गाडीला, जुनी काढून घेणार आहोत. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवट बघा. तर ही नवीन मशीन तर फिट केली. अशा प्रकारे नवीन मशीन फिट केली. जशी आपण जुनी खोलून घेतली तसेच नवी बी सुद्धा फिट करायची. जशी खोली तशी त्याच पद्धतीने फिट करायची. तर इथं मी नवीन मशीनला फिट केलेला. फिट केल्यानंतर गाडी आता व्यवस्थित चालून बघणार आणि नंतर तुम्हाला समोर दाखवणार गाडीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला का नाही झाला. त्याचा प्रॉब्लेम 100% या ABSमध्ये होता. म्हणजे ABS मशीन जी खराब झाली होती तर त्याच्यामुळे गाडी. तर मित्रांनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही तर ABS गाडी आहे. ही प्लॅटिना 100cc गाडी आहे. सॉरी, प्लॅटिना 110cc गाडी आहे, तुम्ही बघू शकता. तर ही प्लॅटिना 110cc गाडी मित्रांनो, या गाडी प्रॉब्लेम असा आहे, जसं की आपण हे मीटर केबल आहे का नाही, आता याचा मीटर केबल चालू केला मी. तर हिचा प्रॉब्लेम तुम्हाला समोर दाखवतो काय प्रॉब्लेम होता. जसं की आपण मीटर केबल का नाही लावला, मीटर केबल लावल्यानंतर आपण गाडी चालू करतो. चालू केल्यानंतर काय होतं मग मित्रांनो, ही गाडी आहे ना अशी झटके मारत चालत होती. जशी आपण गाडी चालू केली रनिंगमध्ये, गाडी झटके मारत होती. आणि हे मीटरचा लाईट आहे ना, इंजनचा लाईट, तुम्ही बघू शकता. ही लाईट आहे ना मचमच करत होता. जशी आपण गाडी समोर चालवत होतो तर गाडी लाईट मचमच करत होता आणि गाडी झटके मारत होती. तर याचा प्रॉब्लेम असा होता मित्रांनो, हिचा ती ABS मशीन असते ना, तुम्हाला दाखवतो मी. हिची ABS मशीन मी आता नवीन टाकली. हिची ABS मशीन मी नवीन टाकली. तर त्या ABS मशीन मी नवीन टाकून दिली होती या गाडीला. जुनी ABS मशीन काढून घेतली. तर कधी बी तुम्हाला असा प्रॉब्लेम आला तर झटके मारण्याचे कारण आले वेगळे असे मित्रांनो. तर ST कॉल बी जाऊ शकते, पलस जाऊ शकते, कधी कधी इश्यू जाऊ शकते. ते प्रॉब्लेम वेगळे येतं. आणि जसं आपण मीटर चालू करतो, जसं मीटर आपण चालू करतो गाडीचं, मीटर केबल आहे का नाही तुम्हाला परत दाखवतो. हा मीटर केबल लावल्यानंतर गाडी झटके मारत असली तर तिचा ABSचा प्रॉब्लेम असते. आणि तुम्हाला कधी बी गाडी झटके मारले समजा मीटर लावून चालू असताना, तर हिचा मीटर केबल काढून घ्यायचा. तर कधी ही गाडी नवीन गाडी आहे, शोरूममधून नवीन आणलेली आहे, 2 महिने वापरली फक्त. तर 2 महिने वापरल्यानंतर गाडीचं जसं कस्टमरनं गाडी आणली त्यांच्याकडं, तर हिचा मीटर चालवण्यासाठी जसं आपण मीटर चालू केल्यानंतर गाडी झटके मारत होती. तर या गाडीचा ABSचा प्रॉब्लेम कंपनीकडून आला होता. म्हणजे कंपनीमध्ये ती ABS मशीन खराब झाली होती, त्याच्यामुळे कंपनीतून प्रॉब्लेम आला या गाडीचं. जसं आपण मीटर केबल लावत होतो तर गाडी झटके मारत होती. तर नंतर मग वॉरंटीमध्ये ABS मशीन टाकून दिली. हिचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. तर कधी कधी मित्रांनो काय होतं माहिती का, गाडी जुनी झाल्यानंतर बी ABS मशीन खराब होऊ शकते. जसं आपला मीटर चालू असताना बी आपल्या गाडीचा ABS मशीन खराब होऊ शकते. तर गाडी आपली झटके मारते आहे ना. तर झटके मारल्यानंतर मग आपण काय माहिती मित्रांनो, कदाचित आपल्या गाडीने झटके मारले तर हिचा पहिल्यांदा मीटर केबलचा काढून घ्यायचा. हिचा मीटर केबल आहे ना काढून घ्यायचा. आणि मीटर केबल काढून घेतल्यानंतर गाडी आपली झटके मारते बघायचं. अगर तो मीटर केबल काढून समजा गाडी झटके मारले तर ABSचा प्रॉब्लेम होऊ शकते. नाही तर मग झटके नाही मारले समजा, मीटर केबल काढूनसुद्धा बी झटके मारले गाडीला, तर दुसरा प्रॉब्लेम होऊ शकते. मग म्हणजे तिचा ABS म्हणजे शिड्या वगैरे सॉरी इश्यू वगैरेचा चेक करायचा. समजा कदाचित आपण मीटर केबल काढला आहे, परत सांगतो मी. हा मीटर केबल काढला आपण, मीटर केबल काढून मी गाडी झटके मारत असली तर मग तिचा दुसरा प्रॉब्लेम होऊ शकते. तिचा म्हणजे इश्यूचा प्रॉब्लेम होऊ शकते, पल्लाचा प्रॉब्लेम होऊ शकते, नाही तर ST कॉईलचा प्रॉब्लेम होऊ शकते, नाही दुसरा कोणताही प्रॉब्लेम होऊ शकते. मग नंतर तुम्ही चेक करून घ्या ते. पण कदाचित तुम्हाला असं समज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती द्यायचा प्रयत्न केला मी. कदाचित तुम्ही आपली गाडी झटके मारत असली तर ABS खराब झाल्यानंतर झटके मारते गाडी, तर आपण हे मीटर केबल काढायचा. आणि मीटर केबल काढल्यानंतर गाडी झटके मारते बघायचं. अगर तर मीटर केबल काढल्यानंतर गाडी झटके मारत नसली तर हिचा ABS मशीन खराब होईल असते. तर हिची ABS मशीन आपण लगेच बदलून टाकायची. ही ABS मशीन असते ना, ती ABS मशीन हिची बदलून टाकायची. तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये आता बघू शकता मित्रांनो, तुम्ही गाडी एकदम व्यवस्थित चालली.
गाडी झटके मारत नाही आता, गाडी काही नाही, एकदम व्यवस्थित गाडी चालून राहिली. तर अशा प्रकारे या गाडीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे मित्रांनो. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा. तर गाडी एकदम आता व्यवस्थित चालू राहते, बघू शकता. गाडी झटके मारत नाही काय नाही, एकदम व्यवस्थित चालू गाडी.